दुसऱ्या दिवशी आपल्या हांड्या सर्व फोडतात। तर मित्रांनो आज आहे तो दिवस, आज म्हणजे हांडी फोडणार आहेत आपल्याकडची। तर गावाकडचे कसं असतं, दहीहंडी कशा पद्धतीने साजरी करतात ते दाखवतो। आणि ही परंपरा आपल्या पूर्वजांपासून आमच्या पूर्वजांपासून चालत आली, ती थोडीफार कुठे टिकून राहावी म्हणून आम्ही ते हे करत आहोत, साजरी करत आहोत दरवर्षी। तर मित्रांनो हे बघा आमची हांडी बांधली इथं। नमस्कार मित्रांनो, माझं नाव सूरज भोगल। तर मी कोकणी सूरज आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो काल आपल्याकडे झाली गोकुलाष्टमी झाली। तर आपल्याकडे त्याच दिवशी नाचत नाही, ज्या दिवशी गोकुलाष्टमी असते त्या दिवशी आपल्या हांडे फोडत नाही, म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्या हांड्या सर्व फोडतात। तर मित्रांनो आज आहे तो दिवस, आज म्हणजे हांडी फोडणार आहेत आपल्याकडची। तर मी गेलो दापोलीत, तर आता आलोय दापोलीवरून आणि आता सर्व हांड्या बिंड्या बांधून झाले असतील, तरी बघूया एकदा बांधून झाल्यात काय। जातोय तर घरीच। तर मित्रांनो तुम्हाला छोटासा प्रयत्न करतो दाखवायचा, म्हणजे गावाकडचे कसं असतं, दहीहंडी कशा पद्धतीने साजरी करतात ते दाखवतो। मी आपण तर ढोलावर नाचतो, आपल्याकडे ढोल असतो तर ढोलावर नाचतो आपण, तर दाखवतो कशा पद्धतीने असते। आणि ही परंपरा आपल्या पूर्वजांपासून आमच्या पूर्वजांपासून चालत आली, ती थोडीफार कुठे टिकून राहावी म्हणून आम्ही ते हे करत आहोत, साजरी करत आहोत दरवर्षी। आता पण बहुतेक ठिकाणी वाचतंय। आता मी आलो बागेवरून आसूत बागेवर, तिथे पण गोविंदा नाचत होते, खूप बरं वाटलं बघून, मस्त वाटतं ते कसे नाचतात, ते गाणी बिणी असतात ते भारी वाटतात, ते बोलायला मजा येते। तसे बघत होतो आता एक दोन ठिकाणी वाचतात अजून, तर आता वाजत होतो पण एकदम कानात मस्त वाटतं। तर मग दाखवतो कशा पद्धतीने साजरी वगैरे होते ते आपल्याकडे। चला तर मित्रांनो जाऊया थोड्या घरी। तर मित्रांनो छोटासा प्रयत्न आहे, व्हिडिओ आपली पूर्ण बघा। आणि व्हिडिओ आपली कालची आली आहे, अपलोड केली आहे मी आपल्या चॅनलवर, तर ती पण तुम्ही बघून घ्या। तर मित्रांनो चला मित्रांनो आता साड्यावर आहे, हे बघा जिथून कालचा ब्लॉग चालू केला होता, याच ठिकाणी मी कालचा ब्लॉग आपला इंट्रो दिलं होतं, तिथून मग घरी गेलो होतो। आता पण तेच इथे बनवली थोडीशी, त्यानंतर आता मग जाईन घरी, मंदिरामध्ये जाईन नंतर, त्यानंतर थोड्या वेळेला मंदिराचे आपले मंदिरात हांडी असते ती पण झाली असेल बांधून। तर मित्रांनो जाऊया आता, मित्रांनो जाऊया आता घरी, थोडं जेवलो पण नाही आता, म्हणजे त्यानंतर मग दुपार होतं आपलं टायमिंग दिलं आहे, 2चं टायमिंग दिलं आहे, म्हणजे 2 वाजता सर्वांनी मंदिरात यायचं असं सांगितलं आहे। तर जाऊया आपण 2 वाजता मंदिरामध्ये, बघूया कशा पद्धतीने असते दरवर्षी। आणि आपल्याकडे कसं जास्त थर नाही लावत, भारी थोडे हायटेवर कमी हायटेवर असतात थर, म्हणजे 3 थराची आपल्याकडे हांडी असते। असं लहान पोरं असतात ना, वरून पडली तर बघ काय होऊ नये म्हणून जास्त हांडी टपून ठेवत नाही। उंच जागा आहे आपल्याकडे बांधाय उंच, पण आपण बांधत नाही, कमी थराची आणतो मी, भारी 3 थराची आपण हांडी बांधतो। तर चला मित्रांनो जाऊया, दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीने आहे सर्व। चला हे बघा आमचे हांडी बांधून झाले, हे बघा। तर मित्रांनो हे बघा आमची हांडी बांधली इथं, जास्त थराची नाही आहे, 1 थराची आहे, आमच्या घराची आहे। जातोय मंदिरात, मित्रांनो बघा इथे हांडी आहे।
वाचून वगैरे झालं. तर मी आता आहे घरी. तर मित्रांनो ही व्हिडिओ इथेच थांबवतो आहे. जर तुम्हाला कशी वाटली ती आवर्जून आपल्या चॅनलला कळवा. जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर बाय बाय. ही व्हिडिओ संपवतो इथेच.